अम्मान जॉर्डन येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारातील 51 किलो वजनी गटातून पालघरच्या वाडा तालुक्यातील गोरे येथील साईनाथ पारधी याने कझाकिस्तानच्या एरासी मुसांचा 3-1 ने धूळ चढत कांस्य पदक पटकावलं आहे। यामुळे सध्या साईनाथचा पालघरसह देशभरातून कौतुक होत असून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करून साईनाथने या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे। पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील गोरे येथील मूळचा असलेला साईनाथ हा शेतमजूर कुटुंबातील असून शेतमजुरी करून साईनाथचे आईवडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। साईनाथचे आजोबा यांच्यासह साईनाथचे वडील मोहन पारधी यांना कुस्तीची आवड होती, मात्र अपघात झाल्याने साईनाथच्या वडिलांना आपल्या कुस्ती या आवडत्या खेळाला मुकावे लागले। पुढे साईनाथ आपल्या वडिलांसह परिसरात होणाऱ्या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जायचा। हळूहळू साईनाथला कुस्ती स्पर्धेची आवड निर्माण झाली होती आणि त्याने वाडा पालघर परिसरात यात्रांमध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली। साईनाथचे कुस्ती स्पर्धेतील अनेक डावपेच येणाऱ्या कुस्तीप्रेमींना भुरळ घालू लागली। याच दरम्यान साईनाथला भाईंदर इथल्या गणेश आखाड्यातून कुस्तीचे धडे गिरवण्याची संधी मिळाली। साईनाथला कुस्तीची असलेली आवड पाहून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी त्याला पुण्यात असलेल्या मिशन ऑलिम्पिक योजनेअंतर्गत दत्तक घेतलं आणि पुढे जाणता राजा कुस्ती केंद्रावर मार्गदर्शनासाठी पाठवलं। याच मिळालेल्या संधीचं साईनाथने सोनं केलं आणि साईनाथने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवत आपल्या कुटुंबासह वाडा आणि पालघरचे नाव रोशन केले। मुलाने आता कांस्य पदक जिंकलंय, नेमकं काय भावना आहेत आपल्या? कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतं, म्हणजे अजून पुढे जावा असा माझा मुलगा। कशी परिस्थिती साधारण तुमची आहे पहिल्यापासून? पहिले खूप गरीब परिस्थिती, पहिले म्हणजे पहिले कामा करायचं हुडकायचं तेव्हा चांगले होते, पण ते जिथून अक्षेपण झाले ना तिथून पोरा पण झाले, म्हणजे शाळा शिकणारा तर तेवढ्यातच अक्षेपण झाला। तर शिक्षणासाठी पण पैसे जास्त आम्हाला भेटत नव्हतं शिक्षणाला, असं म्हणजे कोण पण मदत करायचं। काय काम करता आता सध्या? कसं आता असंच रोजगारचं काम करतो आम्ही, कुठं भेटला तिकडं। मुलगा मोठा झालाय, मुलगा आता पदक मिळवलंय, आता काय अपेक्षा? 2 दिवस भेटला तर 2 दिवस घरी असं। मग त्याचा खर्च तुम्ही कसं त्याला शाळेत वगैरे कसं कुठं पाठवलं? ते असंच मग कोण उपसून घ्यायचं, कोणी मदत करायचं। जास्ती करून तर मदत दिनेश खिलारे त्यांनी मदत केली आम्हाला। शेती वगैरे आहे का? नाही, शेती नाही, एखादा लोकांची जमीन लावता। आता इतकी मोठी स्पर्धा जिंकलाय तो, अजून पुढच्या स्पर्धा जिंकायला काय भावना आहेत नेमके? तुम्हाला काय वाटतं देशासाठी खेळावं त्यांनी? देशासाठी खेळावं त्यांना, पुढे जावं। खरं म्हणजे साईनाथच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने साईनाथच्या खुराकाचा खर्चही त्यांना सोडवता येत नव्हता। त्यामुळे मिळेल ती चटणी भाकर खाऊन साईनाथने आपल्या कुस्तीच्या सरावाला सुरुवात केली होती। पुढे मिळालेल्या योग्य मार्गदर्शन आणि आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर साईनाथने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं असून यामागे साईनाथच्या गावातील अनेक मित्रांचंही त्याला योगदान लाभल्याचं सांगताना साईनाथच्या आईला अश्रू अनावर झाले होते। साईनाथ शालेय जीवनापासूनच कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेत असून त्याचे कुस्तीतील डावपेच अनेकांना भुरळ घालत होते। त्यामुळे साईनाथची चिकाटी आणि मेहनत यावर ग्रामस्थांसह साईनाथ शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांना देखील साईनाथवर पूर्ण विश्वास होता। खरं म्हणजे एका शेतमजुराचा मुलगा जागतिक पटलावर 17 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारा साईनाथ पारधी हा भूमिहीन कुटुंबातील असून आता या कुटुंबाला सरकार जागा जमीन देईल का, तसेच काय मदत करेल यावर देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना देखील ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील तरुण जागतिक पटलावर पदक घेऊन येतात। मग जर ग्रामीण भागातील तरुणांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या तर अनेक खेळाडू तयार होऊन आणखीन पदक भारताला मिळणार नाही का, असा सवाल देखील उपस्थित होत आहे। कारण गेल्या कित्येक वर्षांपासून वाडा येथील क्रीडा संकुल रखडून गेले आहे। हे जर क्रीडा संकुल उपलब्ध असते तर कित्येक होतकरू खेळाडू साईनाथ सारखे घडले असते असे वाटत नाही का, असा सवाल देखील उपस्थित होतोय।